त्यापेक्षा दगड धोंडे परवडले. एक काम धड जमत नाही या बाईला, खायला काय भुईला भार बाई. असं बाप्पा, तू तर बापा घरात नुसती लक्ष्मी बनून आली. आनंद झाला तुझ्यामुळे घरात. खायला काय भुईले भार तर तू आहे माझ्याकडे. बघ, अन्नावरून म्हणताय का तुम्ही दोघी आता? अन्न हे पूर्ण ब्रह्म असते की नाही सांग बरं मला. माझ्या जेवणाले नाव ठेवून राहिली एक कैलाशी. जेवण जेवण अन्न हे पूर्ण ब्रह्म नुसती पोपटपणची बाई आहे. याला जेवण म्हणतात. तिखट जाळ, लाल तिखटाचं पाणी नुसतं. स्टॉप इट. बास झालं तुमचं. हे दृश्य जर मला घरात परत दिसलं ना तर मी बाबांना तुम्हाला दोघींना बाहेर कुठेतरी पाठवायला सांगेन. बास झालं. अगं भैरवी, ताळतंत्र नसतं. नाही निलिमा, आता मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. बरं, जेवण तिखट झालेलं आहे हे सांगायची सुद्धा काहीतरी पद्धत आहे. माणसासारखं वागा ना दोघी. नाही आवा ती माणूस की सोडली आहे बाईनो. मामी, तुम्हाला कळत नाही? घरामध्ये लहान मुलं आहेत, बाबा आहेत, त्यांना कमी तिखट लागतं हे अजूनही कळलेलं नाहीये का तुम्हाला? नाही नाही, कळलेलं तर नाहीच आहे. आणि कळून तर त्याहून घ्यायचं नाहीये. आज अख्ख्या बिल्डिंगचं तिखट टाकलंय, उद्या अख्ख्या गावचं तिखट गोळा करेल आणि टाकेल. पोरांना तिखटच खायला घालेली बाईचं ठरलेलं आहे. हो का? मग ये पाणी ओ नो, माझा फोन फुटलाय तुमच्या नादामध्ये. तर सुरूही होत नाहीये. सगळे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये, हा बंद नाही होऊ शकत. बंद पडला काय? मी आयडिया सांगू का तुम्हाला? म्हणजे माझा फोन जर बंद पडला ना तर मी 2 वेळा असा आपटतो, चालू होते. राधा मामी, तुम्ही गप्पा बसा. नाही मी सांगून जाईल तुला. आज दुरुस्त पण नाही होऊ शकत हा फोन आता. हो बाई, दुष्काळात 13वा महिना. मी काही मदत करू का? भांडू नका दोघे तुम्ही. हीच मदत करा मला, खूप उपकार होते. भैरवी घरात मुलं नसली की कसं अगदी शांत शांत वाटतं नाही? खरंय. पण तू ऑफिसला गेलास ना दादा की ही शांतता भंग पावते बरं का. म्हणजे या राधाताई, यांना काही सांगायला गेलं ना की वस्कन अंगावर येतात माझ्या. भांडायलाच लागतात. काल आमच्या भांडणाच्या नादात त्या बिचाऱ्या भैरवीचा फोन बिघडला. काय काय झालं भाऊजी मी सांगतो. हे तुमची बहीण आहे ना, हे बहीण तुमची सारख्या चुका काढते ना माझ्या कामातल्या. काढते म्हणजे ज्या चुका तुम्ही करता ना त्याच सांगते मी. नसलेल्या चुका काढत नाही. आणि का नाही काढायच्या चुका? हा, आयुष्यभर सुधारायचंच नाही का? आहे तशा चुका पुढे ढकलत राहायच्या? ए बाई, तू मला सांगू नको मी किती चुका करतात किती नाही ते. हा, किती बोलून राहिले भाऊजी, किती बोलून राहिले सांगा बरं मला. भाऊजी काय, मी स्वयंपाक करतो, मी जेवण करतो, माझ्या जेवणाला नाव ठेवते बाई. जेवणाला कोण नाव ठेवत असते का? हा, आता इतले दिवस मी तुम्हाला स्वयंपाक करू करू खाऊ घालून राहिली. कधीतरी वाईट झाला का माझा स्वयंपाक सांगा बरं. शपथ घेऊन नाही, सांगू. वाईट नाही झाला, पण चांगला तरी करता का? हा, आणि वाईट करत नाहीत म्हणून कसंही खायचं का दादा? आणि मी बघते ना स्वयंपाक खोलीत, देवा देवा काय तो पसारा, सगळीकडे गचाळ नुसता. अरे किती वाया घालवते ही बाई. अन्नाची नासाडी नुसती. तेल म्हणू नको, तूप म्हणू नको, तिखट मीठ म्हणू नको, उरकल्यासारखा स्वयंपाक करते ही बाई दादा. ए बाई, पाया पडतो तुया. किती चुकल्या करशील भावाजवळ? हा, एकच काम असते का मला या घरामध्ये? लादी पुसा लागते, भांडी घासा लागते, कपडे धुवा लागते, पोरायचं आवरायला लागते,
आणि परत स्वयंपाक करायला लागते. आता एवढं सगळं का माझ्या एकटीने जमते काय? तर होतेच आणलवण, नाही होत काय बरं भाऊजी? वेळ बघ 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 दादा बघ, आवाज बघ तिचा कसा चढलाय आणि कसं हातवारे करून बोलते बघ. असं आहे, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. काय तो पुठ्याची भाकरीन भाजी खायची ना, मी करत जाईन स्वयंपाक. पास देव पावला. पुरे नीलू, उद्यापासून तू स्वयंपाक करायचा आणि अन्नाला नावं न ठेवता जर जेवता येणार असेल तर जेवा, आता आपापलं करून का. बस झाला आता. फोनचं काय झालं? ते मी आज दुरुस्त करून आणणार आहे बाबा. ठीक आहे, मी जर जाऊन येतो. या ना काका. आल ईश्वर कुठे गेला रे? हा? बाप- 2-3 दिवसात भेटलाच नाही तो. बाबा देवळात गेलेत. देवळात गेलाय? अरे वा. हो, देवळात ना आले की त्यांना सांगतो ना तुम्हाला फोन करायला. अरे पण रेयांश कुठे आहे मग? तोही कॉलेजच्या स्टडी टूर साठी गेलाय. हो. तुम्ही उभे का? बसा ना. हा बस. बसा. हा मी चहा करू तुम्हाला पटकन? नाही नको नको रे. चहा बी घेतलं मी, सकाळी घेऊनच निघाल. चल बस ना, तूही बस ना. हो. हा. काय झालंय काका? अनिशच्या बाबतीत काय आहे का जे तुला मला सांगायचं नाहीये? नाही नाही, अजिबात नाही. असं का वाटलं तुम्हाला? तुषार, तुला माझ्याशी काही बोलायचं नाहीये. मी कधी जातो याची वाट बघतोयस तू. हं? माझ्या नजरेला नजर देऊ शकत नाहीस, म्हणजे काहीतरी लपवतोयस. आणि लपवण्यासारखं सध्या तरी काही फक्त अनिशच्या बाबतीतच असतं. काय झालं? खरं सांग. निलिमात्या, काय ग? मी मोबाईल दुरुस्त करायला जाते. हा, बर बर जा. हो दे बाई दुरुस्त, नाही तर माझ्या जीवाला घोर लागायचा. बरं ऐका, ते पार्टी होता होता राहिली होती ना त्या दिवशी, ते परत करायला लागते. पार्टी? हा म्हणजे संयमीन सांगितलं मला की पोरं तर येणार नाही म्हणा, पण तिचे आजी आजोबा येऊन राहिले पार्टीले, तर तुम्ही सगळे राहायचा पार्टीत असं सांगितलं मला. खायला काय करायचंय मग? काय तेच ते नेहमीच, ते पॅटीस, चिवडा, वेफर, सरबत. अच्छा, म्हणजे अनिश इतके दिवस घरी जे सांगतोय ते खोटं आहेत? नाही, सगळंच खोटं आहे असं नाही. म्हणजे तो सेवानी बिल्डरकडे नोकरी करतोय असं सांगितलं, पण अनिश त्यांच्याकडे वसुलीचं काम करत होता आणि याच लफड्यामध्ये तो 10 लाख अडकून बसला, जे त्याने आता भैरवीकडून मागून घेतले. आता गाडीचा ऍक्सिडेंट झाला ना, त्या गाडीच्या रिपेअरिंगसाठी सुद्धा त्याने जे काही पैसे घेतले तो आकडा त्याने वाढवून सांगितला. थोडक्यात त्याने भैरवीला फसवलं, होय ना? आकडे महत्वाचे नसतात तुषार. नवरा बायकोच्या नात्यात फसवणूक ही फसवणूकच, मग ती छोटी असो नाही तर मोठी असो. काका ऐका ना प्लीज, मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात हे अनिशला कळू देऊ नका. परवा त्याने मला धमकी दिली, म्हणाला भैरवीपासून लांब राहा, त्यांच्या संसारात लुडबुड करू नकोस. काय ना, अनिश चांगला मुलगा आहे हो, पण आत्ता त्याची संगत बिघडली, त्यामुळे मला खरंच भीती वाटायला लागली त्याची. आता काळजी करू नकोस, मी नाही बोलणार. काका तुम्ही पण काळजी घ्या आणि भैरवीला सांभाळा. हो. सक्सेस पार्टी, बट
पार्टीचं यश साजरं करायचं का नवऱ्याच्या भानगडी निस्तारायचा? ही वेळ कुठल्याही मुलीवर येऊ नये. त्या भेळेत तिखट मसाला काही टाकलेलं नाही, ते बाजूला ठेवलं ना, तर बोंबलाल. हे शहाणपण आधी आलं असतं तर बरं झालं असतं. आहेच आम्हाला शहाणपण, तुम्हाला दिसत नाही. अनिश कुठे गेलाय? मला विचारलं? हो, मला नाही माहित. सकाळीच गेलाय बिझनेसच्या कामासाठी. आणखी कुठला नवा खड्डा नको खणू दे म्हणजे झालं. आणि हो, हा. भैरवीला यातले काय सांगायचं नाही, सांगितलं का तू? नाही बा, मी काहीच नाही सांगितलं. हा, काय संयमीने आपल्याला सांगितलंय बा, तिले काय यातलं कळलं नाही पाहिजे. बाप्पा असं? हा, ते म्हणतात ना, लोक देतात ते असं असं काहीतरी देतात ना असं. लुगडं? नाही लुगड का हो? पंजाबी ड्रेस? तुला काय कपडे आणि खायचं दुसतं का? ते असं दिलं की असं तर हो असं होतं ते. सरप्राईज मला कळलं ते. हा, तर ते द्यायचंय तिले, म्हणून कोणी तिले सांगायचं नाही. नाही सांगायचं कोणी. हा, कोण जाते का उघडाले? नाही, ते नाही काम जमणार, मलाच कष्ट करावं लागेल. मग त्यासाठी तर आहे ना इथे तू. सर कोण आहे? विन बाई, या 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 भाऊ या. या या या. वा, वा, वा. या, या. इरा ईशान मागे नाही ना लागले? खूप मागे लागले होते. मला वाटतं आपल्याला त्या दोघांसाठी वेगळी पार्टी करावी लागणार आहे. ठेवूया ठेवूया, त्यांच्यासाठी ही पार्टी ठेवूया. काय झालं ना, त्यांची परीक्षा आली ना, ती संपल्यानंतर ही पार्टी केली असती तर खूप उशीर झाला असता. करूया त्यांच्यासाठी सुद्धा. संयमी कुठे दिसत नाहीये. नाही म्हणजे तिचा फोन आला होता की घरी पार्टी आहे, सगळ्यांनी या, म्हणून म्हटलं कुठे ती? ती कॉलेजमध्ये गेलीये, पण आज उशीर होईल यायला असं म्हणाली होती. खरं काय केशवभाऊ, कसे आहात? विचार सांगा आता. हा? ते जाऊ दे. मला चेहरा कसा असतो? सुखी पार्टी आहे ना, चेहरा एवढाच आहे. ओली असेल तर असं काही नाही म्हणजे बाबा. काही लाज लज्जा शरम. भैरवी कुठे? तिचा फोन बिघडलाय, तो दुरुस्त करायला गेलीये. आता नवीन फोन घ्यावा लागू नये म्हणजे झालं. अरे हो, आणि अनिश कुठे आहे? अनिशचा बाप आला तर चालेल काय? हो बाबा, भाऊजी आले. या, या, या. हा, नमस्कार नमस्कार. अरे, काय विचारताय काय तुम्ही? अहो, आमच्या मुलीचं तुम्ही एवढं कौतुक करताय. हो ना भाऊजी. अहो भैरवीचं जेवढं आम्ही कौतुक करत नाही ना, तेवढं तुम्ही करता. अहो, तुमची मुलगी आहेच तेवढी कर्तृत्ववान. पण आहे कुठे ती भैरवी? आली वाटतं गाडी गॅरेज मधून. लवकर आली. मी असं ऐकलं होतं फार मोठा ऍक्सिडेंट झाला होता. होय, त्याच्या नाही, समोरच्या गाडीचा जास्त डॅमेज झाला होता म्हणे. नाही नाही, मी ऐकलं होतं हा दारू पिऊन गाडी चालवतो म्हणे. त्याच्याबद्दल आहे ना हल्ली बरंच काही ऐकायला येते कानावर. त्या सेवानी बिल्डरकडे म्हणे हा वसुलीची कामं करतो. नाही म्हणजे अशोक माजगावकरांचा मुलगा वसुलीची कामं करतो एका गुंडाकडे.